आले का सचिन आला? नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. प्रबोधनकार ठाकरे एकदा म्हणाले होते की घराचं संपत्ती किंवा वैभव हे त्या घराच्या बाहेर किंवा कार्यालयाच्या बाहेर किती चपला असतात त्याच्यावर हां, असं म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनेची स्थापना झाली बरोबर. आणि तुम्ही चव्हाण कुटुंबाचं वैभव हे सगळे लोक आहेत. महाराष्ट्राला मी आज अशी एका कुटुंबाची ओळख करून द्या. ह्यांचं वय किती? दादा तुमचं वय? दादाचं वय 79 हां. आणि आता काय स्वानंदी स्वानंदीचं वय किती? 9 महिने. 9 महिने. 79 ते 9. नमस्कार. आणि ही सगळी चव्हाण कुटुंब एकत्रित आहेत. आजीबाईचं वय किती? आजींचं वय किती? आजी नाही का येत नाही. वय किती? 85. 85. ए अंबाबाई, तुझं नाव काय? इकडे सांग. इकडे अगे इकडे. अन्वी आहे की? हा, तुझं नाव सांग. तुझं नाव? मधुरा. तू? काव्या. तू? मनीष. स्वराज. शौर्य. श्लोक. तुझं दीदी? स्वराली. आता ह्यांना कसं विचारणार मी तुमचं नाव सांगावं? थांबा आजीबाईकडनं ओळखू. हा, वेदांत. तो वेदांत. या सगळ्या सुनांची नावं सांगा बरं. आठवतात तरी का? सुषमा. हा, आठवे ना. सुप्रिया. स्वातीताई. कोमल. सुनांचेच सांगा आधी. सगळ्यात सुना. हा, ते पुढे रुपाली, कीर्ती आणि त्या मागे नाती आहे. त्या तिघींची नावं सांगा. त्या दोघींनी सांगितलं. ते पलीकडे स्वराली. नाही, ह्यांना आजी सांगतात. हा, कल्याणी. किती जण राहिलेत ह्या चव्हाण कुटुंबातले अजून सदस्य? आता 2 राहिले बघा. 2 राहिले ना फक्त. केदार आणि कॅन यू इमॅजिन की असं 3 राहिले. 3 राहिले अजून. 3 सदस्य राहिले. आता तुम्ही इतक्या मोठ्याने बोला तर मी कसं बोलणार महाराष्ट्रावर? आवाज कमी. मी आहे कोल्हापुरात आणि मला एका प्रेक्षकाने कळवलं की कोल्हापुरात एक चव्हाण कुटुंबीय आहेत की ज्यांच्या घरामध्ये 35 सदस्य. 39. दुरुस्त केलं मला त्यांनी. होय. मला पोस्ट असं सांगितलं. यांचे मित्र आहेत. तुमचे मित्र आहेत? ते अण्णांचे मित्र. आणि बुडात किती लोक तुम्ही सगळे? मुळात आमची मूळ चव्हाण फॅमिली. चव्हाणांची म्हणून म्हणजे 1, 2, 3 फॅमिली आहेत चव्हाणांची. एक किर्दत फॅमिली म्हणजे माझी मुलगी ज्यांना दिली आहे ती फॅमिली इथं सेट केली आहे मी. एक मोरे फॅमिली जे माझा भाचा आहे त्याची फॅमिली टोटल इथं सेट केलेली आहे. परत माझा एक बहिणीच्या मुलीचा मुलगा आहे खामकर म्हणून, त्याची पण फॅमिली इथं सेट केली आहे. नंतर भाचे पण तुमच्या बरोबर? भाचे पण आहेत. माझे जावई पण आहेत. माझ्या बहिणीच्या मुलीची मुलगा पण आहे. माझ्या मोठ्या भावांच्या मेहुण्याचा मुलगा पण आहे. त्याची फॅमिलीच टोटल सेट केली, नुसती इथं नाही. त्यांना मी काय केलं, साताऱ्याहून कामानिमित्त म्हणजे आपल्या मराठा समाजात काय होते, आपण कोणाला सपोर्ट करत नाही. तर आम्ही सपोर्ट करून काय केले, एक जशी यंग होतील तसं आणलं आणि आणून त्यांना काही व्यावसायिक बेस त्यांना तयार केला. त्यांना व्यवसाय शिकवला. व्यवसाय नुसता शिकवून त्यांना वापरलं नाही तर त्यांना काय केलं, त्यांची फॅमिलीच टोटल सेट केली. जसं की त्यांना व्यावसायिक नॉलेज देणं, त्याला व्यवसायात इन्व्हॉल्व करून घेणं, त्यांची लग्न करणं, त्यांची घरं बांधून देणं, टोटल फॅमिली सपोर्ट केलं. जावई पण तुमच्या? माझे जावई पण माझा आहेत की? जावई आहेत की ते पुढे जावई. नमस्कार. तो माझ्या भाचीचा मुलगा पण आहे. माझी मल्टी रिलेशन आहे. म्हणजे माझ्या भाचीचा मुलगा आहे, त्याचीच बहीण माझ्या भावाच्या मुलाला करून आणली. सागर म्हणून आहे त्याला. ओके. हे तुमचे भाचे जावई? भाचीचा मुलगा. आणि तुमच्या बहिणीचे ते तर भाचे झाले. हा, पुढे माझ्या बहिणीचा मुलगा, माझी मुलगी त्याला दिल्या माझ्या भाचीच्या मुलाला. आणि संतोष मोरे. कुठे? संतोषराव. हा माझा भाचा, मोठ्या बहिणीचा. यांचं आडनाव काय? किर्दत मोरे आणि चव्हाण. किर्दत मोरे, चव्हाण, खामकर आणि खामकर पण कुठे आहेत? खामकराचं काय नातं? तो माझ्या भाचीचा मुलगा, तो बहिणीच्या मुलीचा मुलगा. आणि दुसरा अजून एक आडनाव राहिलं तुझं? भोसले. माझ्या मोठ्या भावांच्या मेहुण्याचा मुलगा. मोठ्या म्हणजे ह्यांच्या भावाचा मुलगा, माझ्या वहिनीच्या भावांचा मुलगा. आणि मूळ चव्हाणांचे किती सदस्य आहेत? 3 फॅमिली आमचे टोटल. म्हणजे तुम्ही तिघं भाऊ? आम्ही 3 भाऊ. हे तुमचे मोठे एकदम थोरले भाऊ? 2 नंबरचे भाऊ आमचे एक्सपायर झाले 2009 साली. त्याची फॅमिली तर वर आम्ही शिफ्ट केली आहे. सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे अप टू डेट सगळं सेट केलं. तुम्ही तिघं? मी तिसरा. तुम्हाला मुलं किती? मला एक मुलगा, एक मुलगी. पैकी सुहास चव्हाण. सुहास इकडे आहे. जावई नाही, सुहास हा मुलगा. आणि ते जावई. आणि मुलगी ही सुप्रिया माझी. हिला डिग्री फार्मसी केली, व्यवसायात आणली माझ्यावरच. ओके, फाईन. ह्याला इंजिनिअरिंग. यांचे चिरंजीव?
दत्तात्रय चव्हाण ते आणि सचिन दोघं. सचिन आणि दत्ता. आणि ते आज नाही आहेत आपल्यात, त्यांना मुलं किती? त्यांना एक मुलगा एक मुलगी. ठीक आहे. हा सागर, तो शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सर्व्हिसला येतो. मी त्यांच्या आफ्टर सर्व्हिस त्यांचे काही अनुकंपा. हां, आणि मुलगी दिलेली आहे तासगावला, ती चांगले शिफ्ट सेट आहेत. ओके. तुमच्या मुलांचं शिक्षण काय? माझा मुलगा इंजिनियर आहे, सुनबाई इंजिनियर आहे, मुलगी डिग्री फार्मसी झाली आहे, जावई फार्मासिस्ट आहे. सगळी वेल क्वालिफाय आहेत. सगळी मुलं मी काय केलं, व्यवसायात आणली आफ्टर 12th. एक 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 एक्सटर्नल ग्रॅज्युएशन पण सगळ्यांचं केलं. म्हणजे माझ्या भावाच्या मुलाचं असू दे, माझ्या बहिणीच्या मुलाचं असू दे, माझ्या भाचीच्या मुलाचं असू दे, माझ्या भावाच्या मेहनतीच्या मुलाचं, त्यांचं शिक्षण पण केलं साथ. म्हणजे व्यवसाय करत करत त्यांना ग्रॅज्युएशन केलं. कारण काय असते, वेल क्वालिफाय माणूस कधी पण बिझनेस चांगला सक्सेस करतो. आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं आमचं कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गोवा एवढं कार्यक्षेत्र आहे. आमचं घड्याळाचं होलसेलचं काम आहे फार मोठं. गेली 40 वर्ष व्यवसायात आम्ही आहे. आणि सगळ्या मुलांचं, सगळ्या फॅमिलीचा मला सपोर्ट पूर्ण आहे. व्यवसायात बघितलं तर 1987ला मी व्यवसायात सुरुवातीला आलो. म्हणजे आम्हाला व्यावसायिक बेस काहीच नव्हता. पण व्यवसाय बेस नसून सुद्धा कॉन्फिडन्स एक होता माझा. 12वी सायन्स नंतर मी ठरवलं की आपण व्यवसायात जायचं, आपली फॅमिली घेऊन, त्याची डेव्हलपमेंट होणार नाही. कारण नोकरीत काय डेव्हलपमेंट होत नाही. म्हणून मी व्यवसायात आलो. आणि व्यवसायात आलो ते डे फर्स्टपासून आजपर्यंत तोच सिरियसनेस ठेवला आहे. त्यामुळे मी माझी फॅमिली तर डेव्हलप केलीच, आता अनेक माझे 5 जिल्ह्यातले अशी 100च्या वर कुटुंब डेव्हलप केल्यात, की ज्यांना मी व्यवसायात आणून व्यवसायाचं नॉलेज देऊन, माझ्याकडं शिकवून, त्यांना दुकानं घालून देऊन, त्यांची दुकानं प्रॉपर फॉलोअप करून त्यांची दुकानं डेव्हलप करून दिल्यात. आज ती गाड्या घेऊन फिरत आहेत. आम्हाला तेच आशीर्वाद आहेत की आम्ही त्यांना डेव्हलप केले, त्यांच्या फॅमिली आमच्या नावानं आज जेवत आहेत. असं मी भरपूर, मी 5 जिल्ह्यात आमचं काम आहे. 100 जणांना दुकानं घालून दिल्यात मुंबई. एका वाक्यात सांगा बरं, व्यवसायामध्ये अपयश होण्याची किंवा अपयश न मिळण्याची शक्यता किती? एक लक्षात ठेवा, जर व्यवसाय तुम्ही श्रद्धा, सबुरीने, सातत्य ठेवलं तरच व्यवसाय सक्सेस आहे. नाहीतर व्यवसाय करतो म्हणून मराठी माणसं फेल्युअर होतात. त्याचं कारण काय माहिती आहे, श्रद्धा, सबुरी, सातत्य नसते. म्हणजे आपण जे काम करतो ते श्रद्धा नसत्या, फळाची सबुरी नसत्या आणि सातत्य कामात नसते. आणि त्यामुळे फेल होतात. आणि कसं होते, आपल्या माणसाला कसं होते, म्हणजे व्यावसायिक अशी गोष्ट आहे की नाही, की तो तुम्ही बीज रोपण करायचं आणि वृक्षात रूपांतर होईपर्यंत वाट बघायला लागते. वृक्षात रूपांतर एका दिवसात होत नाही. वटवृक्ष झाल्यानंतर मग फक्त सावलीखाली बसून फळं खायची असं कंडिशन असतं. पण ते होत नाही, आपल्या मराठी माणसाला बऱ्यापैकी जमत नाही आणि तिथं फेल होतात. तर बिझनेसमध्ये फेल्युअरचं आपण काय करतो, अपयशाचं आपलं कारण दुसऱ्यावर ठोकते. पण बिझनेसमध्ये फेल व्हायचं काय कारण नसते. कारण बिझनेस असा आता त्याने केला सक्सेस आहे. मी कित्येक माणूस सक्सेस करून दाखवले. तुषार जरा इकडे घे माझ्याकडे. मला आनंद आहे की कोल्हापुरातली माझी जी सकाळ आहे ना, ते अनेक टेडेक्समध्ये वगैरे यांनाच बोलवा ना तुम्ही, है ना, की किंवा BBA आणि MBAचा अभ्यासक्रम ठरवत असताना चव्हाणांनाच बोलवलं. नाही, मी खरोखर मी स्वतः ग्रॅज्युएटेड आहे. माझी बायको मास्टर आर्ट्स आहे. त्यावेळी वा काकू वा. तिला त्यावेळी काय सांगितलं, खूप इच्छा होती माझी नोकरी करावी. माझी माहेरची फॅमिली सगळी शिक्षक आहेत, प्राध्यापक सगळे. पण इथं आल्यानंतर हे इतकं हॅमर 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 झालं की मी ते हळूहळू विसरली. मी आमच्या बायकांना आम्ही सांगितलं, आमच्या आता बायकांना तुम्ही लय बोलायला लागलात बाबा. काय माहितीये का, ह्यांनी माझ्याकडनं मी आणून ठेवणार, त्यांचं तू करायचं सगळं. मी एक भाचा आणणार, मी आणखी कोण चांगला नाही. आणि हे सोडा, मी आमच्या रिलेशनमध्ये आमच्या लय महत्वाचं सांगायला ते. तर नंतर मग ते कसं असतं माहिती का, आपल्यावर हॅमर झाल्यानंतर आपण त्या दृष्टीनेच बघतो. आणि खरंच परमेश्वरानं मला भरपूर काय दिले, पण देतो कुणाला, की जो शेअर करतो त्यालाच, जो देतो त्याला. म्हणजे मिळतं कुणाला, की तू शेअर करणार आहेस. तसं आम्ही जे काय मिळाले ते सगळ्यांना शेअर केलेलं आहे. जगातल्या कुठल्या पुस्तकात तुम्हाला ही फिलॉसॉफी ऐकायला मिळेल की हे असं एक कुटुंब. मला हे माहिती आहे, एखाद्या कुटुंबात मी खूप सदस्य बघितले. ते गायकवाड नावाचं कुटुंब मी बघितलं, पण ते त्यांच्या कुटुंबातले 28-30 सदस्य. तुम्ही तुमचे भाचे पण आणले, जावाई पण आणले आणि 100 लोकांना तुम्ही सेट केलं. तर सगळ्यात अवघड गोष्ट काय मी तुम्हाला सांगतो, माझ्या पण घरी 40 लोक होती. आमच्याकडे तेवढे गडी होते, 100 एकर जमीन होती. आता ते हळूहळू कालांतर. पण आता सगळ्यात अवघड गोष्ट काय आहे, नवीन एखादा सदस्य आपल्या घरी आला, सुनबाई, तिला लय जड जातं हे सगळं. मग अशा वेळेला जड जातं, तिला सपोर्ट करावाच लागतो आपल्याला. योगाने काय झाले, त्याचं आता 2 वर्षापूर्वी लग्न झाले, त्याची फॅमिली डिलिव्हरीला गेली आहे. मग तिला आम्ही असं सपोर्ट करतोयच की अजून पण, की बाबा हे असं होतंय, की आपण 40 माणसं एकत्र राहतोय. मग तुला एखाद्या वेळेस कोणतरी काय तरी म्हणणार, हे ऐकायचं असतं. लहान असताना आम्ही पण ऐकले. मग ती जरा ही होती, रिलीज होती. नाही. आणि कसं होतं, मी पण बोलते तिला, कधी आम्ही लेट गो करतो. समजा कोण चुकीचं वागलं तर ओके, लेट गो. मी पण तुला मगाशी ओरडले, चुकलं म्हणून ओरडले, असू दे. पण मी तिच्याशी मुद्दाम पुन्हा बोलते. मी जरी तिला ओरडले ना, तरी मी बोलते तिच्याशी आधी, ती बोलायच्या अगोदर.
त्यामुळे मग ती माणसं विसरतात. नाही आणि आमच्या कुटुंबात आमच्या प्रगती एवढ्या सुना आल्यात ना बाहेरून, खरंच परमेश्वर कृपा आहे आमच्यावर, आई महालक्ष्मीची. खरंच सगळ्याजणी चांगल्या आहेत, सगळ्या चांगल्या आहेत. मी तर असं म्हणेन तुम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला येणारच आहात तर एकदा ह्या कुटुंबाला भेटलं पाहिजे तुम्ही सगळं. एवढं सहज सोपं नाहीये, तुमच्याशी पण मला बोललं पाहिजे. सगळ्यांशी. आणि कसं आहे सांगू, माय ह्यांनी तर सांगितलं हं? पण मतभेद तर असणारच की. आमच्या एकंदर कुटुंबाच्या प्रगतीत नाही हा हे प्रॅक्टिकल आणि लेट गो. ओके, विसरून जायचं, सोडून द्यायचं, सोडून देतो आम्ही. सोडून देत. आणि आमच्या अखंड कुटुंबाच्या आमच्या प्रगतीत तुम्हाला पटणार नाही, खरं सांगू, आम्ही कित्येक वेळा सांगत असतो, आमच्या मुलांची मिटिंग मी घेतो. आणि बाय गॉड मला मीटिंग घेता हां बाय गॉड मला एक कन्व्हिन्स पॉवर आहे किंवा मला एक गॉड गिफ्ट आहे की मी माझ्या वेगवेगळ्या माणसांना एकत्र घेऊन त्यांच्या लेवलचे त्यांच्याशी संभाषण करू शकतो, बोलू शकतो आणि त्यांना त्यांचे डेव्हलपमेंट सांगू शकतो. ही माझ्याकडे कपॅसिटी आहे. हेच नव्हे, माझ्या 5 जिल्ह्यात कित्येक कस्टमरचा फॅमिली मेंबर आहे मी. आता कसं आहे, आमच्या घरात आमची एवढी प्रगती झाली, आमच्या प्रगतीच्या ह्यात तुम्हाला पटणार नाही, खरोखर आमच्या बायकांचा भरपूर मोठा हिस्सा आहे. आता आज तुम्ही येणार म्हणून सांगितलं, काल एकदा मी साताऱ्याला होतो, एक मेसेज टाकला की फटाफट सगळ्यांनी तयार केली. पण आता असं आहे तुमचा व्यवसाय आणि त्या योग्य असलेलं अर्थकारण ते मला समजून घ्यायचं. पण आधी मला ह्यांना बोलू द्या. बोला सगळ्यांशी. सगळ्या सुनबाई ना तुम्ही नमस्कार पुन्हा एकदा. आणि खरोखर अद्भुत आहे तुमचं हे सगळं. तुमचं माहेर तुम्ही माहेर म्हणजे इथलंच, मी मुलगी आहे. हो हो सुनबाईंचं तुम्ही दोघी साताऱ्याचे. असं काय ठरलं काय तुमचं कोल्हापूर सातारा हा तुम्ही मग ह्यांना जरा जास्त विचारेन मी. तुम्ही पण आता तुम्ही ठाणेकर, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा घरात आलात तो शॉक आहे ना. हे आपल्याला तर न्यूक्लिअर फॅमिलीत राहायची सवय, एवढा छोटासा फ्लॅट म्हणजे तुमचा असेल असं म्हणत नाही मी. पण हा बदल कसा स्वीकारला? माझं तिकडचं जे माहेरचं कुटुंब आहे ते सुद्धा आमचं एकत्रच कुटुंब. 3 भाऊ आणि वडील. त्यामुळे मला पहिल्यापासून सवय होती की एकत्र मध्ये राहायची. म्हणजे लग्न करताना सुद्धा मी इतके रिजेक्ट केले की एक मुलगा आहे, मग पुण्याला राहतोय, मग मुंबईला राहतोय, खूप रिजेक्ट केले. पण असं मला पाहिजे होतं की मला फॅमिली पाहिजे. म्हणजे मी राहूच शकत नाही की मी लहानपणापासून एकत्रितच कुटुंब होतं. एकत्रच कुटुंब पाहिजे म्हणून कोल्हापूर असू द्या मी इकडून इकडे आले. पण आता इथे आल्यानंतर आपल्याला स्वतःत काही बदल करून घ्यावे लागले असतील ना? असं काय नाही. अरे एवढ्यांचा स्वयंपाक करायचा म्हणल्यावर हा किती चपाती किती लागतात रोज? किती? 80-90 चपात्या लागतात. पण सगळेजण मिळून करतो. जरा हात दाखवा बरं जरा. हा घट्टे बिट्टे पडलेले नाहीत ना? सगळे मिळून पण बदल काय 80-90 चपाती. पण मग शेड्यूल कसं ठरवायचं? कोण कधी सकाळी कसं करायचं असं काही ठरवता का? आज हिने करायचं उद्या असं नाही, सगळं मिळून. भाजी किती करायची का हो? भाजी किती आहे? आणि सणासुदीला अजून जास्त कुरवड्या तळा, पापड्या तळा. पण कोणाला काही वेगळा बदल करावा लागला नाही ना इथं आल्यावर? सुगराणी झाल्या. भरपूर म्हणजे एकीला आता ह्यांचा काहीतरी वेगळा आहे, त्यांची गोड स्पेशालिटी जास्त आहे, ह्यांचं काहीतरी वेस्टर्न चायनीज वगैरे असं. कोण चायनीज करतं? कोण तुम्ही त्यांना शिकवलं की नाही तुम्ही? सगळे बघून बघून एकमेकाचं शिकलेत. का काय हातचा राखून ठेवलाय? बिर्याणी खायला या. तुम्ही दोघी जण इकडे पुढे या तिघी. हा तर मी तुम्हाला यातलं अर्थशास्त्र समजावून सांगणारच आहे. पण मला तिघींना तुम्हाला विचारायचं आहे, आपल्या आजूबाजूला तर नाहीये ना असं कुटुंब? मग त्रास नाही का हो त्याचा? नाही भारी वाटतंय. शेअरिंग होते, चर्चा होते, तुझी अडचण हिला कळते, सांगते की नाही? तुझं काय शिक्षण? मी आता 8वीला. ओके तू? तू हो बरं करूनच बघू ना. हा सांगा, थांबा सांगा. हा सुरुवात करून सांगा. मनीष तू 11वीला आहे. 8वी 9वी 10वी 11वी. हा पुढे 12वीला पण 12 पहिली दुसरी. तू दुसरीला आहे. तू तिसरीला आहे. चौथी 5वी. आली छोटा गट, छोटा भीम. तुझं काय नाव? आणि सगळ्यात लहान ती.
आता येणार अजून एक की विशाल तुम्हा सगळ्यांना विशालचे येणार आता. कुठल्या अभ्यासक्रमात काय चाललंय सगळ्याच माहिती आहे एकमेकांचं. होमवर्क कोण घेतं यांचा? ज्याच्या त्याच्या मम्मी. हा छान. मुलं अशी आहेत की त्याच्यासाठी आईलाच ऐकतात असं येते ना. हा. अभ्यासाच्या आणि बाय गॉड सगळे क्वालिफाय आहेत तो. हा. सगळ्या मुली क्वालिफाय आहेत. त्या शिकवतात त्यांच्या मुलांना. बरं तुमचं शिक्षण काय? त्या त्यांचं मी आता म्हणजे अजून माझं ग्रॅज्युएशन 1 वर्ष झालं. ठीक. तुम्ही बी आता मला खरं समजून घ्यायचं तर ह्याच्या मागचा अर्थ. आजीबाईंचं नाव काय सांगितलं? त्या माझ्या भाचीच्या सासूबाई. त्या भाची आहेत. हा, ही माझी भाची आणि हिची सून म्हणजे माझी मुलगी आहे. हिचा मुलगा ती जावई आजी सासू. आणि ही ह्या माझ्या मोठ्या 2 नंबरच्या वहिनी. हो. असं रिलेशन आहे. आणि हे माझे व्याही म्हणजे माझ्या भाचीचे मिस्टर पण. बरं. अगोदर रिलेशन, नंतर अगोदर भाचीचे मिस्टर आणि नंतर जावायचे वडील, असं रिलेशन डबल आहे. यांचीच मुलगी माझ्या भावाच्या मुलाला करून आणली आहे. नाही अहो मलाच नाही अख्ख्या महाराष्ट्राला आता आता ह्यांची भाची आहे ती तशी. ह्यांची भाची इकडे यावं जरा. हा. ह्या तुमच्या वहिनी. हे बघा, ह्या माझ्या भाचीच्या सासूबाई. हा. ही माझी भाची ह्या भाचीच्या सासूबाई. ही माझी भाची. नंतरची इनबाई म्हणजे माझी मुलगी हिंच्या मुलाला दिल्या. ह्या माझ्या 2 नंबरच्या वहिनी. वहिनी साहेब. ह्या माझ्या मोठ्या भावाचा मोठा मुलगा. मोठ्या भावाचा 2 नंबरचा मुलगा. हा मोठ्या भावाच्या 2 नंबरच्या मुलगाचा मुलगा. तो माझ्या मोठ्या भावांच्या मेहुण्याचा मुलगा. आता लय कन्फ्युजन झालं मला. नाही तुम्ही किती पण गडबड विचारता, आमची रिलेशन ही परफेक्ट. महाराष्ट्रातली अफलातून फॅमिली. अशी सगळी रिलेशन आहेत आमची. नाही पण कधी आपापल्यात गोंधळ होत नाही का? काय नाही काय, फक्त काय होते आमच्यात कोण नवीन आला का नाही की त्याला रिलेशन लवकर समजत नाहीत. आमची कस्टमर 5 जिल्ह्यातले आहेत की नाही, ते कित्येक वेळा म्हणतात ह्यातले तुमचा मुलगा कुठला, नाही, भावा आता कुठला, काय बहिणीला अडचण समजत काय नाही. तुम्हाला सांगतो नंतर मी अर्थशास्त्राकडे. जे इंग्रजी माध्यमातली मुलं आहेत ना हां. त्यांना नातेसंबंध कळतच नाही, ते डिफाईन करून सांगायला लागतं लागतं, त्यांना. बरोबर नाही, ना? आमच्यात सगळे आम्ही काय केलं माहिती आहे का, लिटरली कल्चर एकदम सिंपल मेंटेन केले. आमची लिव्हिंग पण सिंपल आहे, हायफाय लिव्हिंग नाही. भलं आम्ही आर्थिक दृष्ट्या सबल जर झालो असलो तरी आम्ही लिव्हिंग साधं ठेवले. कारण उच्च विचार, साधी राहणी सगळ्यात चांगलं. आमच्या सगळ्या मुलांना माझं शिक्षण ते असते. आणि बाय तुमचं वय गॉड किती? हां वय तुमचं? माझं 63 आणि थोरल्या भावा 79. बाय गॉड कसं झाले, मी आणि आमचे मोठे भाऊ आम्ही कुठलाही स्वार्थ न ठेवता वागत असल्यामुळे सगळे आमच्या बरोबर आहेत. जी बिघडतो कुठं माहिती आहे का, जिथं तुम्ही स्वार्थ करता तिथे बिघडतो. प्रत्येकाला एक मन असतं. ही आमची मुलं सगळी भावांची असू दे, भाचेच असू दे, अमके दमके सगळं तुम्हाला सांगतोय मी. हे सगळे आमच्यावर राहिल्यात म्हणजे आम्ही त्यांच्याशी ट्रान्सपरंट आहे. आमचे व्यवहारसुद्धा टोटल ट्रान्सपरंट असतात, कुठलंही सिक्रेट नसते. त्यामुळे कसं होते, कुठलाही स्वार्थ न ठेवल्यामुळं ट्रान्सपरन्सी असल्यामुळं सगळ्यांना सगळं करत असल्यामुळे, नाहीतर कसं होतं एखादा सिनियर पर्सन असतो की नाही, ज्याच्या हातात सगळ्या अथॉरिटी असतात, तो काय करतो सिक्रेट ठेवतो. आणि सिक्रेट ठेवल्यामुळं कसं असते, झाकलं तेवढं, जेवढं झाकून तेवढं त्याची क्युरियोसिटी जास्त असते. आमच्यात क्युरियोसिटी काय नसतं. बिझनेसच्या बाबतीत असू दे, फॅमिलीच्या बाबतीत, कुठं फंक्शनच्या बाबतीत असू दे, कुठं जाणं येणं असू दे, काय असू सगळं क्लिअर असते. त्यामुळे कसं होते, सगळी मोकळ्या मनानं कामं करतात. कसं होते, मोकळ्या मनानं कामं केलं सक्सेस जास्त असतो. आणि आमच्या मुलांना पण आम्ही ते शिकवलं की बाबा व्यवसाय करा, प्रामाणिकपणे करा. आम्ही व्यवसायसुद्धा, आमचा व्यवसायाचा बेससुद्धा इतका स्ट्रॉंग आम्ही केला आहे की नाही, की ज्याला तुम्हाला पटणार, आमचा आम्ही कस्टमर सेंट्रलाइज बिझनेस करतो. म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन पहिला आमचं ब्रिजच आहे की सेवा, विश्वास, समाधान. आम्ही ब्रिजच ठेवलं की सेवा प्रॉपर कस्टमरची करा, कस्टमरचा विश्वास जिंका आणि कस्टमरचं समाधान पहिला करा. आम्ही त्या पद्धतीने गेली 40 वर्ष व्यवसाय करत आलो आणि मी ते बीज रोवलं. आणि माझ्या मुलांनी, माझ्या फॅमिलीत सगळ्या माणसांनी. तुमचे किती व्यवसाय आहेत? माझे 6 व्यवसाय आहेत असे. पहिला- त्रिमूर्ती ग्रुपच आहे आमचा. हां, तर काय त्रिमूर्ती वॉच कंपनी स्टार्ट केलं मी. हां. त्रिमूर्ती ऑप्टिक्स आहे, त्रिमूर्ती नॉवेल्टी आहे, त्रिमूर्ती व्हरायटी आहे, त्रिमूर्ती टाइम ट्रेडर्स आहे, त्रिमूर्ती एंटरप्राइज आहे, त्रिमूर्ती मोबाईल आहे, त्रिमूर्ती एजन्सीज आहे. अशी भरपूर आहेत. त्यात GST आणि गव्हर्नमेंटची देणी बिणी आम्ही अप टू डेट देतो. आता आपली सगळी मिळून उलाढाल किती होते? उलाढाल आमची करोडच आहे, म्हणजे कमीत कमी 4-5 करोड असेल सगळ्या व्यवस्था. आणि सगळा उंचगाव बेस आमचा बिझनेस पहिल्यापासून नाही आहे. पण मला एक सांगा, आता जरा तुम्ही म्हणताय की एक सगळी ट्रान्सपरन्सी आहे, हां, मग काय वर्षाला एक तारीख ठरवून मग वर्षाचं नियोजन करायचं, कसं करायचं? आमच्यात कसं आहे माहिती आहे काय, समजा आता आमच्या फॅमिलीचे काय एक्सपेन्सेस आहेत, समजा वार्षिक, समजा ज्वारी असू दे, गहू ते असू किती दे, वार्षिक एक्सपेन्सेस ऑन अँड ॲव्हरेज? ऑनलाईन ॲव्हरेज आमचा मंथली 2 लाख इनकम एक्सपेन्स आहे. ओके. 2 लाख एक्सपेन्स आहे. मग आम्ही काय करतो, समजा गहू आणायचे तर सगळ्यांना मेसेज टाकायचा. फॅमिली ग्रुप आहे आमचा, त्रिमूर्ती परिवार ग्रुप. मेसेज टाकायचा की तुम्हाला किती गहू पाहिजेत. मग प्रत्येकाने लगेच टाकायचं. मग टोटल मारायची 15 पोती पाहिजे, एकदम 15 पोती टाकायची. ज्वारी किती पाहिजे ते सगळ्यांनी मेसेज टाकायचा. आता काल तुम्ही येणार म्हणून आम्हाला मेसेज आला, मी लगेच 7 ग्रुपवर मेसेज टाकला की असाची
कुलकर्णी सर येणार आहेत, उद्या सकाळी सगळ्यांनी तयार राहायचं आहे आणि मी त्याबद्दल सातारा परत येतो आहे. उद्या सकाळी मिसळचं नियोजन करायचं आणि त्याच्या मिसळ केली आहे? केली त्या पद्धतीने नियोजन आता घेऊन या आता काय आपण ते बोलत करायचं. मग मी तिथनं फक्त एकदा मेसेज टाकला का नाही, मला कसं आहे माहिती आहे का, मला जास्त एफर्ट द्यायला लागत नाही, माझ्या फॅमिली सगळ्या माणसांना सगळं समजतं. मी एक मेसेज टाकला, सिंग्युलर मेसेज टाकला की लगेच त्याच्या ॲक्टिव्ह होतात ती. मग लगेच काल सगळ्यांनी सगळं प्रोव्हिजन केलं. पण आता असं आहे की तुम्ही पिलर आहात, हां पण आता हे सगळे बसलीत एकत्रित, तर कुणाचं तरी एखाद्या आर्थिक मुद्द्यावरती काही वेगळं मत आलं, अशा वेळेला काय करायचं? आमचं कसं असते माहिती आहे का, ज्या वेळेस आमचे आता मी समजा एक महिन्यात एकदा आमची ग्रुप मिटिंग असते. जस्ट लाईक बिझनेसमध्ये आम्ही असं आहे ना, बिझनेसमध्ये समजा आमची जी मुलं आहेत 9 जण आम्ही, तर सगळ्यांची ग्रुप मिटिंग असते. कधी कधी कसं असते, ह्या ज्या नेक्स्ट जनरेशन म्हणजे ह्या सुनबाई त्यांचं काही वेगळं त्यांचं मिटिंग असतं, कधी सिनियरांचं मिटिंग असतं, कधी ह्या लहान मुलांची पण मिटिंग घेतो मी. करता का मिटिंग रे? त्यांची पण मिटिंग करतो मी, त्यांनाही समजून सांगतो काय कसं जगायला पाहिजे, काय वागायला पाहिजे, तुमचं नातं काय, सगळ्या गोष्टी सांगतो. आणि हेच नव्हे, माझ्या 5 जिल्ह्याच्या कस्टमरच्या पण ग्रुप नाही, हा त्या मिटिंगमध्ये काय होतं? कस्टमरची ग्रुप मिटिंग असते. बिझनेस कस्टमरचे तुम्ही 9 जेव्हा एकत्रित बसता तेव्हा आपल्या एकीचा फायदा काय आहे, आपलं कुटुंब कसं चाललंय, आपला व्यवसाय कसा चाललाय, आपल्या नात्यांची विण कशी आहे, आम्ही काय केलं आमच्या आयुष्यात, आमचं भूतकाळ कसा होता, तुमचं वर्तमान कसं चाललं, तुमचं भविष्य कसं असलं पाहिजे. मी माझ्या मुलांसुद्धा सांगतो की बाबांनो, आम्ही आमचं पास्ट आमचा कष्टात घालवला आहे, पण आमचं त्यामुळे प्रेझेंट सुखात आहे. तुमचा आज तुमची सुरुवात कशी झाली मग? मी 1900 तुम्ही अगदी सुरुवातीपासून आर्थिकदृष्ट्या सबळ होते? नाही, झिरो शून्यातनं. मी सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात शिरंबूर आमचं गाव आहे. तिथून माझे मोठे भाऊ कमवान शिकाय योजनेत साताऱ्याला BCom झाले. युनिव्हर्सिटी फाउंडेशन चालू होतं त्यावेळेला इथं कमवान शिकाय योजनेच्या कामाला म्हणून आले. MCOM करायचं म्हणून, पण MCOM फॅसिलिटी नसल्यामुळे त्यांनी, मग त्यावेळेला परिस्थिती गरीब असल्यामुळे काय केलं, ते युनिव्हर्सिटीचाच जॉब पकडला. युनिव्हर्सिटी जॉब पकडला, त्यांच्या पाठवर 2 नंबरचे भाव शिकायला 10वी नंतर फेल झाले म्हणजे तिकडे आणले. यांनी त्याला काय केलं, एका ऑफिसरच्या घरी लावलं कामाला. त्या ऑफिसरचं मन जिंकलं, त्यानं काय विद्यापीठ सर्व्हिस लावलं. त्यांच्या पाठवर मी 1980 साली 10वी पास झाल्यानंतर शिकायला म्हणून कोल्हापूरला आलो. सगळी शून्यातनं सुरुवात? सगळी शून्यातनं. शून्य म्हणजे आम्ही दुसऱ्यांची गुरं राखल्यात आम्ही. पण मग आता जेव्हा मी म्हणालो की थोडेसे काहीतरी वेगळे कुणी विचार मांडले, माझ्या वेळेला वेगळे विचार मांडले का, त्याला विचार मांडू द्यायचा आणि त्याला अगदी समर्पक उत्तर द्यायचं, जेणेकरून फॅमिलीला कुठे डिस्टर्ब काय होणार नाही. समजा एखादा कसं असते, 5 बोट सारखे नाही, एखादा कमी जास्त होऊ शकतो, एखादा विचार बदलू शकतात, त्या वेळचा निर्णय असतो. समजा एखाद्याला काय वाटलं, त्याला बोलू द्यायचं, सोडून द्यायचं आणि एक वेळ द्यायचा, विशिष्ट वेळ गेला की तो पण आत्मचिंतन करतो. आणि आत्मचिंतन केल्यानंतर तेव्हा आपल्या ऐकण्याची मानसिकतेत असतो. जेव्हा ऐकण्याच्या मानसिकतेत असतो त्यावेळेला मी त्याला शांतपणे सांगतो. आता कपडे खरेदी ते आम्ही काय केलं, जे जनरल पर्चेस आहेत ज्यांच्या ते त्यांच्या चॉईसवर ठेवले. ओके, ठीक. त्यांच्या चॉईसवर. फक्त त्यांना काय सांगितलं की प्रत्येकानं आपलं लिमिट ठेवा, की प्रत्येकाने 1 रुपया जर काढला तरी कुटुंबातला रुपया जाणार आहे. एक्सपेन्स करताना सगळ्यांनी विचार करून करा. नाहीतर मी प्रत्येक वेळेला एक्झाम्पल काय देतो की सगळ्यांनी आपण किटलीत दूध ओतायला लागलोय, एकानं पाणी ओतलं तर काय फरक पडतो असं कोणीच समजू नका. असं समजा सगळीच पाणी ओततील आणि एक दिवस किटलीत पाणी असेल, तर तसं करू नका. मला नाही वाटत कुठल्या विद्यापीठात तुम्हाला हे शिक्षण मिळेल. त्यामुळं सगळ्यांना हे सगळं सांगितलेलं आहे की प्रत्येकानं ह्या फॅमिलीत कसा रुपया मर्ज करता येईल किंवा खर्च सुद्धा विचार करून करा. पण मग आर्थिक ताळेबंद वर्षात एकदा मांडायचा. आमच्या कसं माहिती आहे, आर्थिक ताळेबंद मारायची गरज नाही, कारण ट्रान्सपरन्सी टोटल आहे. सगळ्यांच्या समोर चालू असते. फक्त काय व्यवसाय करायचा, सगळ्यांनी माझ्यासमोर व्यवहार मांडायचा. व्यवहार मांडल्यानंतर मी सगळ्यांना सांगायचे कुठल्या व्यापाराचे कोणाला किती पैसे द्यायचे सांगा, मी त्यांना सगळे पैसे रिलीज करायचे. या व्यवसायाच्या अनुषंगाने शेवटचा प्रश्न विचारतो, नवीन व्यवसाय करायचा आहे, अशा वेळेला तुम्ही काय निर्णय घेता मग, किंवा नेतृत्व कोणाकडे द्यायचं वगैरे? नेतृत्व कसं सांगू तुम्हाला, आता नवीन व्यवसाय करायचं म्हटलं का नाही तर मला तर काहीच अवघड वाटत नाही. का माहिती आहे का, मी दर महिन्याला 1 दुकान करतोय. एका महिन्याला 1 दुकान माझं चालू असते. माझं रेग्युलर एक फ्लॅट घेतला आहे, तिथं माझा राजस्थानी सुतार आहे. त्या राजस्थानी सुताराला गेली 20 वर्ष रेग्युलर काम देतो मी. तो माझ्या दुकानाचं जायचं, नेकेड दुकान त्यानं बघायचं, त्यानं मेजरमेंट घ्यायची, मी त्याला डिझाईन फायनल करून द्यायचं, त्याला मटेरियल सप्लाय मी. हे दुसऱ्यांसाठी डिझाईन करू? दुसऱ्यांसाठी. आमची आता तुमच्याच कुटुंबात समजा कोणाला नवीन व्यवसाय करायचा आहे, आता माझे नेक्स्ट जनरेशन, सचिनचा मुलगा तो वेदांत म्हणून आहे, दत्तांचा मुलगा केदार म्हणून आहे, समजा इथं संतोषचा मुलगा आहे, सगळ्यांची मुलं आता प्रत्येकाला बाय गॉड 1 मुलगा 1 मुलगी आहे. आमची फॅमिली चांगली फुलफिल आहे. नशिबानं आमचे कर्म चांगले असल्यामुळे आम्हाला फळं चांगली मिळतात. आमची मुलं सुद्धा चांगले आहेत. कुठं कोण फिजिकली अनेबल नाही, मेंटली अनेबल नाही, आणि सगळ्यांना 1 मुलगा 1 मुलगी आहे. मग आता पुढची जनरेशन आम्ही व्यवसायातच जाणार आहे. आमचं फायनलच आहे. नोकरी करायचीच नाही, हे फायनलच आहे. हे आमच्या सगळ्या मुलांचं फायनलच आहे. बाबा नोकरी करायची नाही ना सगळ्यांचं. मग आम्ही काय करतो, म्हणजे कसं होतं, मेंटली प्रिपरेशन होते किंवा त्या पद्धतीने ती बघत जातात. आणि मग आता समजा ह्या मुलांना व्यवसाय करायचा तर मी काय केलेलं असते, आता नेक्स्ट जनरेशन व्यवसाय देणार तर मी त्यासाठी ऑलरेडी एक जागा घेऊन ठेवलेली आहे आणि त्यांना ती दाखवली, ही जागा आपण घेऊन ठेवलेली आहे, आपल्याला उद्या जाऊन व्यवसाय करायचा आहे.
तुम्ही व्यवसाय स्ट्रॉंग जर आम्हाला सपोर्ट केला तर आपण ह्या जागेवर व्यवसाय बिल्डिंग बांधू. आता तुम्ही थोड्या वेळ जाल दत्तांच्यावर आमच्या दुकानात जाल. आम्ही दुकानाचं सेटअप केलं. मी तुम्हाला पटणार 30 वर्ष भाड्यानं राहिलेला माणूस आहे मी. आणि काय सांगता? हां 30 वर्ष भाड्यानं दुकानदारी केलेले माणूस आहे आम्ही. आता तुम्हाला राहण्यासाठीची घरं किती आहेत तुमची? आता ही 5 घरं आहेत आमची इथं शेजारी स्वतःचे फ्लॅट घेऊन चव्हाण कॉलनीच करायला लागेल तुम्हाला. नाही इथं झाले बऱ्यापैकी सगळे म्हणतातच. चव्हाण चव्हाणांचंच माळावर आहे सगळं आहे. नाही असू दे. आणि त्यापुढचा मुद्दा सगळे आम्ही इथं जरी राहत असलो तरी आम्ही असं कुठलं कोणाला काय म्हणजे 5 घरं जे आहेत हां त्या 5 घरामध्ये एकूण खोल्या किती आहेत मग? प्रत्येक ठिकाणी 2 BHK केले प्रत्येकाला. आता जस्ट माझी इथं मुलगी राहते तर तिच्या फॅमिलीसाठी 2 BHK केले. माझा 2 नंबरच्या भावाचा मुलगा वर राहतो त्यासाठी 2 BHK करून ते दिले. प्रत्येकाचं किचन वेगळं आहे. किचन वेगळं प्रत्येक मग डेली किचन वेगळं. आता समजा आज जातो तुम्ही येणार किंवा आठवड्यात एखादं आमच्या कोणाचं बर्थडे सेलिब्रेशन असते, कोणाचं लग्नाचा वाढदिवस असते, दुकान 3 ते 4 वेळा एकत्र येतो जेवण करतो. एकत्र एकत्र येतो. आता मगाशीच मी नाश्ता करताना सांगितलं. आता आज जसं कुलकर्णी सर येणार म्हणून आपण मिसळचा नाश्ता प्रयोजन केलं की नाही तसं तुम्ही 8 दिवसात एक दिवस नियोजन करत जावा. सगळे एकत्रित जाऊ. सकाळ नाश्ता करत जाऊन जात जाऊ. आदल्याशी मला सांगत जाऊ. मी तुम्हाला प्रयोजन करून देत जाईल. ना काल तुमचा फोन आल्यानंतर आमच्या माणसानं सांगितलं लगेच सगळं साहित्य येऊन घरात पडलं. सगळं सिस्टम म्हणजे कसं झालं एक लक्षात ठेवा. सायकलमध्ये आल्यानंतर सगळ्या उत्तरं तयार असतात. आता आम्ही काल मोठे भाऊ आम्ही वहिनी आम्ही साताऱ्याला 3-4 दिवस राहायसाठी निवांत राहायसाठी मी गेलो होतो. तुमचा काल मेसेज आला. तुमचा मेसेज आला मला अण्णांनी ऑडिओ मला फॉरवर्ड केला. मी ऑडिओ ऐकला. डिसिजन चेंज. लगेच रातोरात इकडं आलो. आता आज तुमच्यावर डिस्कशन करणार. परत कामाला लागणार. परत आणखी काय कामाने घरी जाणं असते आमचं. तर सगळ्यांच्या आशीर्वादानं आमच्या प्रामाणिक प्रयत्नात चांगलं यश आहे. आणि हेतू निस्वार्थी असल्यामुळे चांगला आहे. बघा कशी गडी घालून बसली. ही माझ्या मुलीची मुलगी. बर. फारच वेगळं कुटुंब मला बघायला मिळालं हे या निमित्ताने. आणि मला आशा आहे की महाराष्ट्राला आता काय आहे की खूप लोक तुम्हाला फोन करणार. नाही करू दे की. कुणाचा नंबर द्यायचा पण माझाच द्या. बघा आता खूप फोन अण्णाचा येतील. द्या. येऊ दे की त्या काय अण्णाचा द्यायचा का? अण्णा साहेब सांगा नंबर. तुमच्याकडे आहे तोच नंबर. नाही पण मला सांगता येणार नाही. सांगा बरं कुठे आहेत अण्णा? इकडे नंबर सांगा. सांगा. तो रेकॉर्ड होतोय. हां इकडे घ्या. 98-22-68-22-68 बरोबर ना? हां ठीक आहे. तुम्हाला काही प्रश्न पडलेच असतील. असं आहे की हे अशी महाराष्ट्राची संस्कृती होती खरी तर होती. ते आता न्यूक्लिअर आणि ते मी कुणाला नावं नाही ठेवणार. प्रत्येक समाज बदलत जातो. शहरामधल्या गरजा वेगळ्या आहेत. काही वेळेला अभिव्यक्तीवरती बंधनं हो येतात. हो. पण शेवटी असं आहे की एक हाताची बोटं सगळी एकत्रित असतील कधी पण मूठ होते. मूठ होते आणि ती पकड पण मजबूत चांगली होते. हां हो या ना इकडे. बाईक इकडे आहे त्यामुळे आता आमचं एवढं सगळं कुटुंब एकत्र येण्याचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्सपरन्सी आमच्यात. ही टोळलं. आणि लहान असू दे मोठा असू दे सगळ्यांची मतं आम्ही एकत्रित घेतो आणि त्याच्यावरच विचार करतो. म्हणजे काही वेळेला लहान मुलं सुद्धा किंवा मोठी सुद्धा एक काहीतरी अशी गोष्ट सांगू शकतात की आपल्याला ती तिथं क्लिक होऊन जाते. आमच्या म्हणजे पहिल्यांदा वडील असू दे काका असू दे त्यांनी जे आम्हाला शिकवले की एकत्रित जे असतं त्यातलं कोणी आमचं माझं म्हणत नाही आमचं म्हणून काम करतं. आमचं म्हणून काम करतो. त्यामुळे काय होतं आमचं म्हणून केल्यामुळं असं पटकन काम होतं. आता कुठलीही गोष्ट करायची म्हणजे जसं आता तुम्हाला सांगितलं कुठलंही काम करायचं म्हणजे की समजून येत नाही की कोणावरही प्रेशर पडत नाही. आता तुम्ही लहान बाळ आमचं आहे ना तर त्याला प्रत्येकानं 15-15 मिनिटं घेतलं तरी सुद्धा दिवस कसा गेला ते कळत नाही. परफेक्ट. आणि वेगवेगळे चेहरे त्याला दिसतात त्यामुळे इतर ठिकाणी गेल्यावर पण त्याला भीती जाणवत नाही. वाटत आमच्यातलं कुठलं पण एखादा मुलगा गेला तर त्याला तिथं गेलं की असं भीती वाटत नाही की बाबा तिथं कसं जाऊ काय जाऊ. तर डेअरिंगनं जातात. आणि तुम्ही आता बघितलं की लहानपणापासून मोठ्यापर्यंत असल्यामुळं एकमेकाचं शिकत पुढे जातो. 10वीच्या मुलाला 9वीचा मुलगा पुस्तक देणं शिकवलं त्यामुळे ऑटोमॅटिकली फॅमिली पुढे जात जाते. तर एकत्र फॅमिलीचे तुम्ही आता बाकी जण विचार करतात की ड्रॉबॅक्स आहेत. खरं ड्रॉबॅक्सपेक्षा फायदे जास्त आहेत. फक्त ते आपण विचारात घेतलं गरजेचं आहे. आजारी कोण पण पडलं तर आमच्यातल्याला कुणावर एकावर प्रेशर येत नाही कधीच. कारण एक जण दवाखान्यात असतो एक जण डबा द्यायला असतो घरी. दुकान चालू असतं सगळं चालू म्हणजे असतं. आजारी पडल्यानंतर काय केलं पाहिजे हा विचार एका माणसाला करायला लागत नाही. कारण सगळी फॅमिली त्याच्यावर विचार करते निर्णय घेते आणि त्यातनं चांगलं होऊन लवकरात लवकर त्याचं होऊन जाते. म्हणून एकत्र फॅमिलीचे हे भरपूर फायदे आहेत तोट्यापेक्षा. तर आता अनुभवतोय तर प्रत्येकाचं कुठल्याही गोष्टीला 2 बाजू असतात. तुम्ही कुठली विचारात घेता त्यावर डिपेंड असते. एकत्रित फॅमिलीचे फायदे विचारात घेतले तर तुम्ही एकत्र राहणार. तोटे विचारात घेतले तर एकत्र राहणार नाही. न्यूक्लिअर फॅमिलीचं काय होतंय त्या जसं आपण कोरोनामध्ये बघितलं की आम्ही एकत्र फॅमिली आणि एवढ्या चांगल्या वातावरणात असल्यामुळे आम्हाला कोरोना जाणवलाच नाही. आम्ही एन्जॉय केला कोरोना. दररोज एकत्रित खेळत होतो. कोरोना एन्जॉय केला लिटरली. दररोज नवीन पदार्थ करून खात होतो. रोज हा नवीन पदार्थ करून खात होतो. 3 पदार्थ कोरोना दररोज काळात नवीन करून खात होतो. धन्य आहे तुम्हाला. एन्जॉय थांबूया आपण इथे. असं आहे की मला
महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी देशभरात जेव्हा मी फिरतो तेव्हा हे खूप वेगवेगळ्या पद्धतीला. आता 89 वर्षाच्या एका बाई भेटल्या मला, हां दोघं नवरा बायकोचं वय वर्ष 89, हां 60 वर्षाचा संसार दोघांचा एकत्रित. एक काकू भेटल्या, वय वर्ष त्यांचंही असं 50 वर्षापासून जेवणच केलेलं नाही त्याने. हां असे खूप सगळे लोक भेटतात आणि त्यामुळं महाराष्ट्रासमोर ही नवीन व्यक्तिमत्व का आणत असताना तुम्हाला काहीतरी ह्यातनं मिळतं की नाही, आणि ते मिळतं म्हणून तुम्ही हे सगळं विचार करता. यांनाही संपर्क साधा. चला, धन्यवाद. थँक्यू, नमस्कार. आता कोणाला गाणं म्हणायला लावलं असतं पण काय, कोणाला येतंय का कोणाला गाणं बिणं? कोण गाणं हा, म्हणतंय? कोणाला येतंय? ए काव्या इकडे. आता ती आमची नात आहे का नाही, हा. तिचा परवा इंडियात 3रा नंबर आला. कशात? ग्रुप अरे इकडे चल 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 लवकर. लोकगीत स्पर्धा होती. अगं कल्याण- अरे मग मी म्हणणार आहे बघ. इकडे लोकगीत स्पर्धा होती. इकडे 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 जिल्ह्यात आली पहिली, अगं राज्यात- इकडे अंबाबाई. मी आता कोल्हापुरातच आहे आणि जिल्ह्यात आली, अंबाबाई राज्यात आली, श्रद्धा देशात असते. 3री आली. हा, बघ कुठलं म्हणलेस तू? मग इथंही माझ्या शेजारी तारांनी तिला अंतर दे. 10वीत आहे. आता जस्ट गेल्या वर्षी दिल्लीत झाला आता. हा, थोडं तिला अंतर देतो. मन नाही एवढं नाही येत मला. अगं काय तर ते छटाक भर तरी येईल की नाही ग्रुप. चल मन मग मी म्हणू लागतो तुला. नाचा लागली काय? मी रोज म्हणत नाही. बरं, किती येतो तुला? मग जेवढं येईल तेवढं म्हणायचं. एवढे मोठे प्रेक्षक आहेत तुझ्या समोर. ठीक आहे, गोंधळाचं गाणं होतं, चांगलं होतं. ग्रुप डान्स हरकत नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं. सो तुमच्या ह्या प्रतिक्रिया तर आहेत ऑब्व्हियसली, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आता तुम्हाला भेटायला लोक येतील, मग आता कसं करायचं? माझ्याकडं रेग्युलर चालूच असते. मी आता फक्त तुमच्या थ्रू आता मला इथे सोडा, पण माझं व्यवसाय संदर्भात माझ्या गाईडलाईनसाठी माणसं भरपूर येतात. एकदा तुमचा नंबर सांगा बरं. 90 11 60 3000. व्यवसाय संदर्भात त्यांचं काही मार्गदर्शन हवं असेल तर जरूर तुम्ही त्यांना फोन करा. थांबूया आपण. थँक्यू, थँक्यू. धन्यवाद.